प्रभू तुम्ही कॅमेरा उलटा असा. अच्छा. ओके ओके. Just a second. अच्छा, आता दिसतं व्यवस्थित? अच्छा, ठीक आहे. सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरी हरी. तर आमकां आज म्हजी तशी काय योग्यता ना बोलपाची, पण मुरलीधर चरण प्रभूजींची इच्छा असा म्हणून त्यांना खुश करपाक हांव प्रयत्न करता. तर आज आमचो डिसअपियरन्स डे असा श्रील मध्वाचार्यजीचो. श्रील मध्वाचार्य हे असे आचार्य मानले जाता ज्यांनी सर्वप्रथम भक्तीचे सिद्धांत स्थापित केले. म्हणजे आपण आता जर इव्होल्युशन पळयले, खयचे आचार्य हळूहळू आयला, जसे आता श्रृंगी ब्राह्मणने जसे परीक्षित महाराजांक श्राप दिलेले, त्याच्या मागीर परीक्षित भागवतम आयले, आणि मागीर जसे ब्राह्मणांचे फॉल डाऊन झाले, ब्राह्मण कोसळत गेले, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूज मध्ये, त्यांच्या शिक्षामध्ये कमी कमी होत गेले. त्याच्या मागीर ब्राह्मणांची दशा खराब झाली. त्यांनी सोसायटीमध्ये व्यवस्थित त्यांचे पोझिशन खराब झाले, त्यांचे वागणूक त्यांची खराब झाली, त्यांच्यामुळे सोसायटीमध्ये त्रास जाऊ लागले. त्याच्या मागीर लॉर्ड बुद्ध आयले. लॉर्ड बुद्धाने कसे पळयले की लॉर्ड बुद्ध आयले कशे कित्याक, कारण का वेद आणि आपले पुराण आणि उपनिषद याच्या नावावयल्यान सोसायटीमध्ये वाईट काम जाताले, लोकांक त्रास दिताले. ब्राह्मण जे तेंदा आशिल्ले सोसायटीमध्ये, ते लोक वेद उपनिषद पुराण याच्या नावावयल्यान लोकांक त्रास दिताले, ऊच नीच चे कास्ट सिस्टम वगैरे, त्याच्यामुळे भरपूर लोकांक त्रास जातालो. सनातन धर्मावयल्यान लोकांचो विश्वास वतालो. तेंदा अशा परिस्थितीत लॉर्ड बुद्धाचो जन्म झालो. आणि त्यांनी किती केले, त्यांनी अख्खे हे वेद सिस्टमच रिजेक्ट करून टाकले. बुद्धिझमचो जो प्रिन्सिपल असा तो असो असा की वेद पुराण ते लोक काय मानना, भगवंतांचे एक्झिस्टन्स ते लोक मानना, भगवंत ना, वेद पुराण काय ना, असे त्यांचे थिंकिंग आशिल्ले. तर लॉर्ड बुद्धाने येऊन ते वेद ज्याच्या बेसिसवर अत्याचार चालला, ज्याच्या बेसिसवर प्रॉब्लेम चालला, ते वेदच रिजेक्ट करून टाकले सोसायटीमध्ये. तर सोसायटीमध्ये आता जे प्रचार चालताले ते वेद शिवाय, वेद ना, म्हणून ते सगळे प्रॅक्टिसेस बंद झाले. तर लॉर्ड बुद्धाच्या आगमनने अशी प्रचार झालो. त्यांच्या मागीर आयले आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्याने किती केले, जे वेद पुराण जे गेलेले, जे नाहीसे झालेले, त्यांना परत आणले. वेद पुराण उपनिषद ह्यांची शिक्षा आसा, यांची शिक्षा परत स्थापित केली. पण त्यांचो फिलॉसॉफी किती आशिल्ली आदि शंकराचार्यजीची, त्यांची जी फिलॉसॉफी आशिल्ली, जशी आपली इस्कॉनची फिलॉसॉफी असा कृष्ण भक्ती, कृष्ण हे परम ईश्वर असा, ही अशी इस्कॉनची फिलॉसॉफी असा. तशी आदि शंकराचार्यजींची फिलॉसॉफी किती आशिल्ली की सगळे एक असा, एव्हरीथिंग इज वन, सगळे अद्वैत असा. जीव आत्मा आणि भगवंत एक असा, जीव आत्मा आणि जीवात्मा एक असा, जीवात्मा आणि प्रकृती एक असा, एक जीवात्मा आणि दुसरे जीवात्मा पण सेपरेट सेपरेट ना, एक असा, सगळे एक असा, एव्हरीथिंग इज वन. तर हे आदि शंकराचार्यजीने येऊन याची स्थापना केली. पण आदि शंकराचार्यजींचे एक सर्वात अद्भुत
कॉन्ट्रीब्युशन सर्वात अद्भुत प्रचार हे आशिल्ले की त्यांनी भारतामध्ये वेद पुराण उपनिषद हे परत हाडले. जे गेलेले ज्याच्यामुळे प्रॉब्लेम जाताले ते त्यांनी परत हाडले. आणि जे बुद्धिझमचे प्रीचिंग आशिल्ले ते बऱ्यापैकी त्यांनी भारताच्या बाहेर व्हेले. म्हणजे आता आपण पाहिले तिबेट, भूतान, श्रीलंका त्या साईडीक बुद्धिझमचे जास्त प्रकोप असा इंडियाच्या कंपॅरिझन मध्ये. तर भारतामधून त्यांनी बऱ्यापैकी बाहेर बुद्धिझमचे प्रीचिंग बाहेर व्हेले आणि वेद उपनिषद पुराण जे नाहीसे झालेले ते त्यांनी परत स्थापना केली. पण त्यांची फिलॉसॉफी खाली वेगळी आशिल्ली की भगवंत आणि जीव आत्मा एक असा, सगळे एक असा. ही त्यांची फिलॉसॉफी आशिल्ली जी आपण फॉलो करना. तर आदि शंकराचार्यांच्या मागीर आयले श्रीपाद रामानुजाचार्य. त्यांनी एक स्टेप पुढे व्हेले. कसे? त्यांनी म्हणले की जीव आत्मा ही भगवंतांची शक्ती असा, भगवंतांचे एक पार्षद असा, पार्ट असा, भगवंतांची क्वालिटी असा. जे जीव आत्मा जे असा त्याच्यामध्ये भगवंतांची क्वालिटीज असता, भगवंतांचे गुण असता. जीव आत्मा भगवंतांची शक्ती असा. तसे थोडे त्या डायरेक्शन मध्ये, भक्तीच्या डायरेक्शन मध्ये श्रीपाद रामानुजाचार्याने थोडे पुढे व्हेले. पण श्रीपाद रामानुजाचार्यांकडून सर्वात अद्भुत कॉन्ट्रीब्युशन, सर्वात बेस्ट या जगाक शिकून किती भेटले ते असा श्री श्री लक्ष्मीनारायणजींची वर्शिप, लक्ष्मीनारायणजींचे विग्रह सेवा कशी करप, किती करप ते सगळे श्रीपाद रामानुजाचार्यांकडून या जगाक शिकून भेटले. श्री श्री लक्ष्मीनारायणजींकडून श्रीपाद रामानुजाचार्यांची श्री संप्रदाय असा ते थंयसान लक्ष्मीनारायणजी भगवानकडून आयला. आणि आपल्या पण आमच्या हांगा राधा गोपीनाथ मंदिर मध्ये पण लक्ष्मीनारायणजींचे मंदिर असा, त्याच्यात लक्ष्मीनारायणजींची वर्शिप जाता. तर हे जे वर्शिप असा भगवंतांची विग्रह सेवा लक्ष्मीनारायणजींची हे श्रीपाद रामानुजाचार्यांकडून अख्ख्या जगाक शिकून भेटले. आणि मागीर श्रीपाद रामानुजाचार्यान मागीर आयले श्रील मध्वाचार्य. तर श्रीपाद मध्वाचार्य जे आशिल्ले ते त्यांनी येऊन डायरेक्ट द्वैत फिलॉसॉफी प्रमोट केली. म्हणजे त्यांनी म्हटले सरळ येऊन भक्तीचे सिद्धांत दाखवले लोकांक की भगवंत वेगळे असा, जीव आत्मा वेगळे असा. एक जीव आत्मा आणि दुसरी जीव आत्मा मध्ये पण डिफरन्स सेपरेट असा. प्रकृती वेगळी असा, जीव आत्मा वेगळी असा. हे सगळे एक ना, हे वेगळे असा. भगवंत वेगळे असा, जीव आत्मा वेगळे असा. क्वालिटी मध्ये सेम असा पण क्वांटिटी मध्ये वेगळे असा. तर त्यांनी सर्वात पहिले येऊन ह्याचं खंडन केलं की सगळे हे एक असा, हे असे ना. तर त्यांनी त्यांचे आता श्रील मध्वाचार्यांचे फोटो जेंदा आपण केन्नाय पळयले पाजक क्षेत्रामध्ये जर आपण गेले त्यांचे उडपी पाजक क्षेत्र हे त्यांचे जन्मस्थान असा श्रील मध्वाचार्यांचे. त्या पाजक क्षेत्रामध्ये जर आपण गेले त्यांचे फोटो पाहिले किंवा गुगलवर काही त्यांचे फोटो पाहिले तर त्यांचे असे असा एक दोन बोटं दाखवतात. ते बसलेले असा आणि असे दोन बोटं दाखवतात. दोन बोटं म्हणजे द्वैत. भगवंत सेपरेट असा, जीव आत्मा सेपरेट असा, एक ना, वेगळे असा. हे त्यांची द्वैत फिलॉसॉफी. हे त्यांनी या गोष्टीचा प्रचार केला आणि त्यांच्याकडून जे आपले ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय लॉर्ड श्री चैतन्य महाप्रभू ने स्थापना केली ते त्यांच्यामधूनच आयला. त्यांच्यासून पुढे आपले ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय आयला श्रील मध्वाचार्यांच्या प्रचारामधून. तर आज त्यांचा डिसअपिअरन्स डे असा श्रील मध्वाचार्यांचा. त्यांचे आजच्या दिवस ते भगवतधाम परत गेले, भगवंतांकडे परत गेले या पृथ्वी तलावरून. तर श्रील मध्वाचार्यांजींबद्दल असे म्हणता की मध्वाचार्यजी हे वायुदेव, जे आपण पवनपुत्र हनुमान म्हणता, हनुमानजींचे पिता वायुदेव म्हणतात त्यांना पवनपुत्र हनुमान. पवनदेव जे असा लॉर्ड वायुदेव भीमसेन
5 पांडव मधले भीम जे आशिल्ले, भीम, वायुदेव, भीमसेन, हनुमानजी, लॉर्ड हनुमानजी, राम भक्त हनुमानजी, हे तिघांचे कंबाईंड अवतार असा श्रील मध्वाचार्य. म्हणजे हनुमानजी आणि श्रील मध्वाचार्यजीने त्यांच्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या वेळी, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे दर्शायला, हनुमानजींची शक्ती दर्शायला, भीमसेनची शक्ती दर्शायला, वायुदेव सारखे त्यांचे वायुदेवचा जो गुण असा ते त्यांनी दर्शायला, आणि असे पण म्हणता की जे वैकुंठ मध्ये जो हवा असा, वैकुंठ मध्ये जो वारो असा, जे भगवंत श्वास घेता ज्या वाऱ्याची, आणि जे वैकुंठवासी जे भक्त असतात जे श्वास घेता, त्या वाऱ्याचा पण अवतार असा श्रील मध्वाचार्य. ते वाऱ्याक म्हणता मुख्य प्राण. तर मुख्य प्राण हनुमानजी, वायुदेव, भीमसेन आणि माधवी गोपी फ्रॉम कृष्णलीला, यांचे सगळ्यांचे एक कंबाईन अवतार असा श्रील मध्वाचार्य. तर मध्वाचार्यांचे जन्मस्थान असा पाजक क्षेत्र उडपी. हे त्यांचे जन्माचे अशी पास्ट टाइम असा, अशी कहाणी असा की अनंत ईश्वर मंदिर असा थंय. त्या अनंत ईश्वर मंदिर मध्ये जेंदा पूजा जाताली तेंदा भगवंतांनी एका भक्ताक आशीर्वाद देऊन त्या भक्ताच्या माध्यमाने अनाउन्स केले की एक खूप विद्वान आणि खूप स्ट्रॉंग भक्त, जो एकदम भक्तीचे सिद्धांत स्थापित करतलो या पृथ्वी तलावावर, त्याचो जन्म जावपाचो असा, तो येवपाचो असा आता. तर थंय माधवी गेह मध्य गेह भट्ट, सॉरी, मध्य गेह भट्ट आणि वेदवती हे त्यांचे माताजी आणि पिताजी आशिल्ले श्रील मध्वाचार्यांचे. मध्य गेह भट्ट आणि वेदवती हे वैष्णव आशिल्ले, भक्त आशिल्ले, पण एकदम वैराग्य भक्त आशिल्ले. तर अचानक त्यांच्या मनात असो पुत्र प्राप्तीचो, त्यांना पुत्र जाय अशी इच्छा आयली. तर ते तेंदा त्यांनी विचार केलो की आमका पुत्र जाय, आमका पुत्र जाय, अशी त्यांची असे त्यांचे नेचर, त्यांचं बाय डिफॉल्ट त्यांचं नेचर आशिल्लो वैरागी भक्त आशिल्ले, भगवंतांचे नामस्मरण, भगवंतांची सेवा, भगवंतांच्या भक्तांची सेवा. पण आता अचानक अनाउन्समेंट झाले अनंत ईश्वर मंदिर मध्ये, त्याच्या मागीर त्यांची इच्छा झाली की आमका आता एक पुत्र जाय, एक पुत्र प्राप्ती करून जाय, ज्यांनी भक्तीचा प्रचार करप, वैष्णव सिद्धांताचा प्रचार करप, असो आमका पुत्र जाय. आता त्यांना एकदम प्रबळ इच्छा झाली, तर त्यांना वाटले की हे भगवंतांची कितीतरी लीला असा. तर मागीर त्याप्रमाणे त्यांनी तसे तपस्या केली. असे म्हणता की त्यांनी 12 वर्ष पयोव्रतचे पालन केले, कारण त्यांना असो भुरगो जाय ज्यांनी भक्तीचे सिद्धांताचा प्रचार करून जाय. तर त्यांना एक चली पण झाली. त्याच्या मागीर श्रील मध्वाचार्यांचा जन्म झालो. तर आता श्रील मध्वाचार्य जेंदा जन्मले तेंदा सुरुवातीपासून त्यांचे जो नेचर आशिल्लो खूप कृष्णमय आशिल्लो. कृष्ण भक्तीमध्ये ते खूप एब्झॉर्ब्ड रावताले, खूप ध्यान त्यांचे कृष्ण भक्तीमध्ये, कृष्णाबद्दल, भगवंतांबद्दल अभ्यास करप, भगवंतांबद्दल विचार करप. असे नॉर्मल जे भुरगी असतात खेळण्यामध्ये त्यांना मजा येता, त्यांना बाहेर फिरण्यामध्ये मजा येता. लहान लहान भुरगी जे असतात 3-4 वर्षाचे भुरगी, त्यांना खेळण्यामध्ये मजा येता. पण अगोदरपासून लहानपणापासून श्रील मध्वाचार्यांचे जे गुण आशिल्ले, जे एकदम कृष्णमय आशिल्ले, एकदम भक्तिमय आशिल्ले. तर त्यांचा जेंदा जन्म झालो तेंदा ऍस्ट्रॉलॉजर्सने पण येऊन प्रेडिक्ट केलेले की भक्तींचे आणि भक्तीचे सिद्धांताची स्थापना करतलो. तर ते जसे वाढले, जसे 1 वर्ष 2 वर्ष त्यांचे वय वाढत गेले, 3 वर्ष झाले, तसे वेगळे वेगळे पास्ट टाइम्स असा. तसे जेंदा ते त्यांचे नाव, जेंदा त्यांचे नामकरण झाले, त्यांना नाव दिले वासुदेव. लहानपणी जेंदा त्यांचे जन्म झालो त्यांचे नाव
घरच्यांनी त्यांच्या आई वडिलांनी त्याला नाव दिले वासुदेव. मागीर ते 1 वर्षाचे झाले, 2 वर्षाचे झाले, जसे वय वाढत गेले तसे असे वेगळे वेगळे पास्ट टाइम्स म्हणता की पाजक क्षेत्रामध्ये ब्रह्म राक्षसचे एकदा एका मनशामध्ये ब्रह्म राक्षस शिरलेलो. ब्रह्म राक्षस खूप कठीण असता, खूप पॉवरफुल राक्षसांमध्ये भूत प्रेत मध्ये जी सर्वात पॉवरफुल योनी असता ब्रह्म राक्षस. ती ब्रह्म राक्षसची भूतबाधा त्या एका गावामध्ये एका मनशाक झालेली. आणि त्या गावामध्ये त्या मनशाक जेव्हा ती बाधा झाली, सगळे भूत झाडफूक सगळे केले त्याच्यावर, पण त्याची काय उपयोग जायना, त्याचो काय फायदो जायना त्या मनशावर. तर मागीर जेन्ना हे श्रील मध्वाचार्य जी आयले आणि त्यांची चरणधुली, ते 2 वर्षाचे काय आशिल्ले, एकदम लहान आशिल्ले, त्यांची जेन्ना चरणधुली त्या मनशावर दवरली तेन्ना ते ब्रह्म राक्षस एकदम तुरंत निघून गेलो, त्या क्षणी निघून गेलो त्या शरीरातून. हे असेच पास्ट टाइम श्रीपाद रामानुजाचार्यांच्या आयुष्यात पण असा, ते आपण मागे डिस्कस करतले. पण हे यांची प्युरिटी किती असा ते लहानपणीच सगळ्यांक कळलेले. भक्त चरण धुली जे आपण म्हणता, आपल्या भक्तीमध्ये पण प्रगती करून जाय तर भक्तांची चरण धुली, आपण भक्तांचे आशीर्वाद आपल्याक जाय, तर ते भक्तांची चरण धुली कितली पॉवरफुल असता या आपल्या इन्स्टन्स मधून आपल्याक कळता, या एका इन्सिडेंट मधून कळता की जशी त्या 2 वर्षाच्या भुरग्याची चरण धुळी त्या मनशाच्या डोक्यावर पडली किंवा त्या मनशाक भेटले, लगेच त्या मनशाच्या अंगातलो राक्षस भूत बाधा सगळे निघून गेले त्याच क्षणी. मागीर जसे आनीक श्रील मध्वाचार्यजींचे वय जसे वाढत गेले, 3-4 वर्षाचे झाले, 5 वर्षाचे झाले, जास्त वाढले ना, लहानच आशिल्ले अजून. तर तेन्ना असे म्हणता की एक फाटी त्यांच्या वडिलांनी कोणाचे तरी कर्ज घेतलेलो जमीनदाराकडून. तर कर्ज बाजारी झालेले ते वडील त्यांचे, आणि त्यांच्या वडिलांनी असे एक विचार केलेलो, एक असे प्रण घेतलेले की आता ह्याचो कर्ज जेन्नापर्यंत हांव फेडना तेन्नापर्यंत हांव काय खातलो ना पितलो ना, जेवण ना करतलो. आणि त्या टेन्शन मध्ये ते कर्जाचे सगळे पैसे अरेंज करून बसलेले. तर हे गोष्ट श्रील मध्वाचार्यांक कळाली. त्यांच्या वडिलांवर कर्ज असा आणि त्यांच्या वडिलांनी शपथ घेतला की जेन्नापर्यंत ठरयला, त्यांच्या वडिलांनी ठरयला की जेन्नापर्यंत हांव हे कर्ज फेडतलो ना तेन्नापर्यंत हांव काय खातलो पितलो ना. तर श्रील मध्वाचार्यजी ते गेले त्यांच्या वडिलांकडे, त्यांच्या वडिलांक सांत्वना दिली की हांव काळजी घेता, तुम्ही नाका काळजी करू, हांव बरोबर व्यवस्थित करता. आणि ते जमीनदारांकडे गेले. थंय गेल्या मागीर त्यांनी जमीनदारांक म्हटले की हांव वासुदेव असा, माझ्या वडिलांनी तुमच्याकडून कर्ज घेतला. ते जमीनदाराने म्हटले, हा इतले इतले पैसे बाकी असा. तर ते जमनीर बोलता बोलता जमनीर असे 3-4 इमली, इमली असता नी, आंबट इमली, इमलीचे दाणे पडलेले. तर श्रील मध्वाचार्यजीने असे ते दाणे उचलले, 5-6 दाणे, आणि हातात धरले आणि त्या जमीनदाराच्या हातात दवरले. तर जसे ते दाणे जमीनदाराच्या हातात त्यांनी दवरले, इमिजिएटली ते दाण्यांचो जे धान्य आशिल्ले, ते धान्य, गहू तांदूळ कसे असतात तसे धान्य धान्य दाणे आशिल्ले, दाणे, इमलीचे बीज, ते इमिजिएटली जसे ते जमीनदाराच्या हातात दवरले, ते धान्याचे, ते बीजचे सोन्याचे कॉइन्स झाले, मोहरे झाले इमिजिएटली. आणि त्यांनी जेन्ना हिशोब लायलो त्या जमीनदाराने की बाबा ह्याचे कितले मूल्य आसा, तर ते जितले त्याने त्याच्या वडिलांनी घेतले आशिल्ले, जितले ते वडिलांक दिवपाचे आशिल्ले त्याच्यापेक्षा भरपूर जास्त आशिल्ले त्याचं मूल्य. तर मागीर तो जमीनदार पण खुश झालो आणि त्यांनी येऊन या वडिलांक सांगले, वासुदेवच्या वडिलांक सांगले की परत तुमका कितें लोन वगैरे जाय तर या माझ्याकडे असे. आणि ते मागीर लोन वासुदेवने श्रील मध्वाचार्यजीने सेटल केले. तसेच अजून एक फाटी म्हणता की जेन्ना त्यांचे विद्या आरंभ संस्कार आशिल्ले, लहान भुरग्यांचे संस्कार जाता,
3 वर्षाचे 4 वर्षाचे भुरगे जसे चलूंक लागता त्यांचे अन्नप्राशन संस्कार जाता, त्यांचे विद्या आरंभ संस्कार जाता, मागीर 7-8 वर्षाचे जाता तशे त्यांचे उपनयन संस्कार जाता. तशे जेन्ना 3-4 वर्षाची गोष्ट आसा, श्रील मध्वाचार्य जेन्ना त्यांचे विद्या आरंभ संस्कार जाताले तेन्ना भुरग्यांक सॉरी विद्या आरंभच्या अगोदर जेन्ना अन्नप्राशन जाता, अन्नप्राशनचे संस्कार जाता, त्या अन्नप्राशनच्या संस्कारामध्ये आता त्यांना दात येवंक लागलेले, ते खावंक लागलेले, भुरगीं जशे खावपाचे लागता तशे त्यांचे अन्नप्राशन संस्कार पण करून टाकता. तर जेन्ना त्यांचे अन्नप्राशन संस्कार करपाचे आशिल्ले त्याच्या थोडे वेळ अगोदर एखाद दिवस अगोदरची गोष्ट आसा. वासुदेव म्हणजे श्रील मध्वाचार्यांची आई त्यांना थोडे वेळ त्याच्या बहिणीकडे सोडून जस्ट गेलेले. आता वासुदेवचो नेचर कसो असता, तेका परत परत भूक लागता, प्रत्येक अर्ध्या तासात तेका भूक लागताली जेन्ना ते लहान आशिल्ले. तर त्यांची आईकडून ते स्तनपान करून घेताले प्रत्येक अर्ध्या तासात. त्यांना अशी भूक लागताली परत परत, कारण का त्यांच्यामध्ये ते दाखयला न्ही भीमची शक्ती असा, जठर अग्नी खूप स्ट्रॉंग असा. तर आई त्यांना थोडा वेळ सोडून गेलेले श्रील मध्वाचार्यजी छोट्या बालक वासुदेवाक, आणि तो रडूंक लागलो. वेळ झाली थोडी, तेका भूक लागली, तो रडूंक लागलो. आता त्याच्या बहिणीक कळना कितें करप. तर बहिणीने म्हणले की आता एका 1-2 दाणे देऊया, तर दाणे खातलो तर मातसो बरें जातलें, एका शांत जातलो. तर तिने कितें केलें, 2 दाणे काढून गेली, तर तितल्या वेळात तिच्या हाताने ते 40 किलोची बोरी आशिल्ली, बैलाचे गुरांचे जेवण आशिल्ले ते 40 किलोची अख्खी बोरी आशिल्ली. तर तिच्या हाताने ते कितीतरी कापले किंवा फुटले आणि ते सगळी बोरीचे सगळे धान्य जमनीर राहिले. 40 किलोचे धान्य सगळे जमनीर राहिले, जमनीर पसरले, जमनीर पडले. आता त्या भावाक तिने सोडले, घे बाबा तू खा. एखाद 2 दाणे खातलो, शांत बसतलो आई येईपर्यंत, असे त्या बहिणीचे विचार आशिल्ले. पण जेन्ना आई आयली एक 10-15 मिनिटांनी, आई पळयता जाल्यार ती अख्खी गोणी खाली आशिल्ली. आई म्हणटा, ही गोणीमध्ये 40 किलोचे धान्य आसा. 40 किलोचे धान्य कोणी खाल्ले? तर त्याच्या बहिणीन सांगले, हांवें हेका सोडून गेलेलो हांगा गोणीकडे. तर मागीर ते त्याच्या तोंडात पळयले तर तेच खावंक बसलेले वासुदेव. श्रील मध्वाचार्य धान्य खावंक बसलेले. खात, 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 खात त्यांनी 40 किलोचे धान्य ॲट अ टाईम खाऊन टाकले. म्हणजे जे एक टाईमावर एक गाय आणि बैल पण सगळे खाऊ शकना, जे ते त्यांनी श्रील मध्वाचार्यांनी 4 वर्षाच्या वयात, 3 वर्षाच्या वयात अख्खी 40 किलोचे धान्य अख्खे त्यांनी खाऊन टाकले. ते बसून. आईक एकदम कळले ना आता कशें वागप, कितें विचार करप. शॉक. तर असे त्यांनी पास्ट टाइम्स मधून दर्शवले की ही इज नॉट अ नॉर्मल पर्सन. हे नॉर्मल मनशाचे कार्य ना. तशे मागीर तेंचे जेन्ना विद्या आरंभ संस्कार जाले, भुरग्यांक शाळेत घालता, तेन्ना शाळेत गेल्यावर भुरगो जेन्ना नर्सरीमध्ये वता, तर तेका काय डायरेक्ट अ, आ, इ, ई शिकयना, तेका मातशें खेळपाक शिकयता. मागीर फर्स्ट स्टँडर्ड मध्ये वता ती 2-3 वर्सां मागीर, नर्सरीच्या 2-3 वर्सां मागीर फर्स्ट स्टँडर्ड पासून तेका अ, आ, इ, ए, बी, सी थोडे लिवपाक चालू करता. त्याच्यामध्ये पण भुरगीं स्ट्रगल करता. मागीर हळू-हळू शिकता. हांगा कशें आशिल्ले, श्रील मध्वाचार्यांक जेन्ना नर्सरीत टाकले, जेन्ना शाळेत टाकले, तेन्ना पयलो शब्द त्यांनी क कृष्णा कृष्णा असे त्यांनी लिहिले. ना अ, आ, इ, उ, ना काय ना खेळपाचे काय ना काय ना, डायरेक्ट नर्सरीमध्ये त्यांनी सेकंड स्टँडर्डचे अख्खो शब्द लिहून टाकलो. कृष्णा. चॉक उचललो आणि लिहिलो कृष्णा. तर सगळे टीचर्सांक आणि सगळे ते शाळेतल्या त्याच्या भुरग्यांक एकदम शॉक बसले की बाबा हे असे कशे, इतलोसो भुरगो हेका लिहूंक येता. डायरेक्ट त्यांनी चालू केले. आणि जेन्ना ते फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड म्हणजे आपल्या या टाइमा प्रमाणे फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड
च्या वया गटातील मुलांप्रमाणे झाले. श्रील मध्वाचार्य वासुदेव जेंदा ते फर्स्ट सेकंड स्टँडर्डच्या वयाच्या मुलाप्रमाणे झाले, तेंदा त्यांचे शाळेत ते आगात ते मस्ती करत असताले. तर प्रोफेसर त्यांचे जे सर असा त्यांनी त्यांना मारून आपले शाळेत बसयले की बाबा बस आणि तू म्हणून शिकून घे. तर त्यांना ते जेंदा बसलेले सरांसमोर त्यांच्या गुरुजींसमोर शिक्षकांसमोर त्यांना त्यांनी बसून ते पुस्तक पाहिले शिक्षकांच्या हातात. ते पुस्तकाचे अख्खे सिलेबस त्यांनी सांगले की ह्याच्यामध्ये असे असा, ह्याच्या मागे हे असा, ह्याच्या मागे हे असा, हे हिंदीमध्ये इथली बाराखडी असा, मराठीमध्ये इथली बाराखडी असा, हे ग्रॅमर असा, हे व्याकरण असा, व्याकरण मध्ये असे असे असता. आणि त्यांनी त्या नर्सरीमध्ये फर्स्ट स्टँडर्ड मध्ये बसून 10वी पर्यंतचं अख्खं म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणता आपण बी.टेक इंजिनिअरिंग त्या पर्यंतची अख्खी सिलेबस त्यांनी ते बसून त्या शिक्षकाक सांगले. तर शिक्षक चक्कर येऊन पडलं. गुरुजी सगळे एकदम शॉक. हे सगळे एकदम बाल्य अवस्थात आशिल्ले श्रील मध्वाचार्य तेंदाचे त्यांचे हे पास्ट टाइम्स असा. तसे मागीर त्यांचे उपनयन संस्कार झाले. उपनयन संस्कार पण त्यांचे खूप बेगीन झाले. म्हणजे ते हार्डली 5 वर्षाचे आशिल्ले. उपनयन संस्कार जाता 8 वर्षात, 9 वर्षात, 10 वर्षात. त्यांचे हार्डली 4 ते 5 वर्षाच्या वयात त्यांचे उपनयन संस्कार झाले आणि ते भगवंतांची विग्रह सेवा करू लागले, वर्शिप करू लागले. तसेच मागीर त्यांचे 11 वर्षाचे ते आशिल्ले 11 वर्षाचे तेंदा त्यांची संन्यास दीक्षा झाली श्रील मध्वाचार्यांची. आणि तेंदा त्यांची 11 वर्षाच्या वयात त्यांचे संन्यास गुरु आशिल्ले अच्युत प्रेक्ष. तर ते जे त्यांचे गुरु आशिल्ले त्यांका पण श्री अनंत ईश्वर मंदिर असा, अनंत ईश्वर भगवान असा, भगवान अनंत ईश्वर लॉर्ड लक्ष्मीनारायणजींचे रूप त्यांनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगले की हो माझो भक्त असा, हो तुझ्याकडे येतलो, तू हेका संन्यास दीक्षा दी. तर असे अच्युत प्रेक्षाच्या स्वप्नात येऊन भगवंत अनंत ईश्वर असा त्यांनी त्यांना सांगले. आणि जेंदा श्रील मध्वाचार्य त्यांच्याकडे आले तर त्यांच्या आई वडिलांक खूप त्रास झालो हे ऐकून की माझो भुरगो संन्यास घेता, संन्यास जाता. 11 वर्षाचा भुरगो 11 वर्षाचा भुरगो संन्यास घेता म्हणजे आई वडिलांक कसे जातले डायजेस्ट. तरी त्यांका ते त्रास जाताले. त्यांनी भुरग्यांक सांगले की असे नाका करू, घरा बसून पण भक्ती जाऊ शकता, तुका कित्याक संन्यास घेऊन जाय, आमच्या बरोबर राव. मागीर त्यांनी सांगले आमका कोण दुसरो भुरगो ना. तर त्यांनी म्हटले ठीक आहे आता तुमचे हे प्रॉब्लेम असा की तुमका कोण दुसरो भुरगो ना. तर त्यांनी थंयच आशीर्वाद दिलो त्याच्या आईक की तुका दुसरो भुरगो जातलो, हो माझो आशीर्वाद असा. आणि मागीर त्याच्या आईक दुसरो भुरगो पण झालो. पण दुसरो भुरगो झाल्या मागीर श्रील मध्वाचार्यजीने परत संन्यास घेतले. त्यांनी सांगले त्याच्या आई वडिलांना सांगले तुमचा हो प्रॉब्लेम असा नाही की तुमका दुसरो भुरगो ना, हांव आशीर्वाद दिता तुमका की तुमका दुसरो भुरगो जातलो. आणि त्यांका दुसरो भुरगो पण झालो. ते पण मागीर पुढे वचून संन्यासी झाले. त्या दुसऱ्या भुरग्यांनी पण संन्यास घेतले. त्यांचे नाव विश्वतीर्थ, दुसऱ्या भुरग्याचे नाव. ते पण मागीर वचून संन्यासी झाले. तर असे मागीर त्यांनी श्रील मध्वाचार्यजींनी संन्यास दीक्षा घेतली अच्युत प्रेक्ष महाराजांकडून, त्यांच्या संन्यास गुरुकडून. आणि मागीर त्यांना नाव पडले पूर्णप्रज्ञ महाराज. पूर्णप्रज्ञ संन्यासी हे त्यांका संन्यास मागीर नाव दिले पूर्णप्रज्ञ. तर त्याच्या मागीर त्यांचे कार्य जे आशिल्ले ते त्यांनी चालू दवरले. भक्तिमय सिद्धांतची स्थापना करपाची, भक्ती बद्दल प्रचार करपाचो त्यांनी चालू दवरलो श्रील मध्वाचार्यांनी. आणि आज पण उडपीमध्ये पाजक क्षेत्रमध्ये जे त्यांचं जन्मस्थान असा, आजच्या दीस थंय सेलिब्रेशन केले असतले दिवसभर सकाळपासून. श्रील मध्वाचार्यजींचो आज डिसअपियरन्स डे असा तर ते सेलिब्रेशन केले असतले. आणि असे सेलिब्रेशन जाता की थंय पण आजच्या दीस असे डिबेट आयोजित करता. म्हणजे अगोदर तर करताले, आताचे
खबर सांगू शकना, पण त्यांची जी सेलिब्रेशन करपाची जी त्यांची स्टाईल आशिल्ली श्रील मध्वाचार्यांचो अपियरन्स जे सेलिब्रेट करपाचो, तर ते लोक डिबेट आयोजित करताले. डिबेट आयोजित करताले आणि जे आदि शंकराचार्यांचे जे अद्वैतवादचे जे भक्त असा, अद्वैतवादचे जे फॉलोअर असा, त्यांका आपून त्यांच्या बरोबर डिबेट करून त्यांका डिबेट मध्ये हरवून मागीर तसे ते एक सेलिब्रेशन जाताले की श्रील मध्वाचार्यांजींनी आपले भक्तीची सिद्धांत असे स्थापन केले. म्हणजे तसे ते डिबेट पण असे यांच्या मागीर पण त्यांनी प्रस्थान केल्या मागीर पण तसे ते एक सेलिब्रेशन करता. आजही श्रील मध्वाचार्यजींचे बर्थडे, बर्थ अॅनिव्हर्सरी, डिसअपिअरन्स असे ते सेलिब्रेट करता उडुपीमध्ये पाजक क्षेत्रामध्ये. तर हे आपले श्रील मध्वाचार्यजींचे आज डिसअपिअरन्स असा. तर असे त्यांचे एक शॉर्ट इंट्रोडक्शन आशिल्ले की कसे ते अवतार आशिल्ले वायुदेवचे, भीमसेनचे, हनुमानजींचे आणि मुख्य प्राण जे वैकुंठ मध्ये जो हवा असा, वैकुंठ मध्ये जो वारो असा, जे भगवंत स्वतः श्वास घेतात त्या वाऱ्याचे, त्या वाऱ्यामध्ये भगवंत स्वतः श्वास घेतात, त्या वाऱ्याची पण त्या वाऱ्याक म्हणता मुख्य प्राण, त्या वाऱ्याची पण अवतार असा. मुख्य प्राण आणि वायुदेव, भीमसेन, हनुमानजी आणि माधवी गोपी या सगळ्यांचो एक कंबाईन अवतार आशिल्ले श्रील मध्वाचार्य. तर या श्रील मध्वाचार्यांच्या ब्रह्म संप्रदायामधूनच प्रिन्सिपल्स म्हणजे पुढे आपले ब्रह्म मध्व गौड संप्रदाय आयला. तर जेन्ना महाप्रभूंनी एस्टॅब्लिश केले, स्थापित केले ब्रह्म मध्व गौड संप्रदाय, तर ही जी विग्रह सेवा असा आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या इस्कॉन मध्ये जी विग्रह सेवा असा आणि जे मायावादचे खंडन करता, बरोबर आपण मायावाद बरोबर आपण ऍग्री करना, तर हे जे दोन प्रिन्सिपल्स असा, विग्रह सेवाचे आणि मायावादचे खंडन, मायावाद बरोबर खंडन करप, हे दोन सिद्धांत श्रील मध्वाचार्यजींच्या प्रचारामधून आणि त्यांच्या संप्रदायामधून श्रील आपल्या महाप्रभूंनी उचलला, आपल्या महाप्रभूंनी कन्सिडर केला. महाप्रभूंनी कसे सगळ्या संप्रदायामधून जे सर्वात बेस्ट गोष्टी आशिल्ली, जे बेस्ट सिद्धांत आशिल्ले, ते सगळे आपल्या ब्रह्ममध्व गौडी संप्रदायामध्ये इन्क्लूड केला. तर श्रील मध्वाचार्यांच्या संप्रदायामधून विग्रह सेवा आणि मायावादचे खंडन हे दोन सिद्धांत त्यांच्या संप्रदायामधून महाप्रभूने आपल्या ब्रह्ममध्व गौडी संप्रदायामध्ये घेतला. तर असे श्रील मध्वाचार्यजींचे लाईफ, नेचर आशिल्ले. तर वेळेमुळे आपण सगळे कव्हर करू शकना, पण त्यांची लाईफ आणि त्यांचे पास्ट टाइम्स खूप छान आशिल्ले. तर तुम्ही पळयले युट्यूबवर, तर राधानाथ महाराज, हिज होलिनेस राधानाथ स्वामी महाराज यांचे पण लेक्चर असतात, ते तुम्ही ऐकू शकता श्रील मध्वाचार्य आणि श्रील रामानुजाचार्यांच्या अपिअरन्सवर. तर तसेच एक हे महान भक्त आशिल्ले, महान आचार्य आशिल्ले, ज्यांनी आपल्या संप्रदायामध्ये भक्ती स्थापन केली आणि त्याच्यामधले अनर्थच काढले. ते अनर्थ आशिल्ले सगळे अगोदरपासून आलेले, ते सगळे काढले आणि व्यवस्थित भक्तीचे सिद्धांत स्थापित केले. त्यांच्यापासून सुरुवात झाली भक्तीचे सिद्धांत फॉलो करपाची. तर हे असेच एक दुसरे महान आचार्य असा श्री संप्रदायामधले, त्यांचे नाव असा श्रील रामानुजाचार्य. तर त्यांचे जसे नाव असा श्रील रामानुज आचार्य, राम अनुज, तर तसेच ते जे आसा ते हेच असा नावाप्रमाणे राम अनुज. म्हणजे ते लक्ष्मणजी म्हणजे रामचे अनुज कोण असा? लक्ष्मणजी, बलरामजी आणि अनंतशेष या तिघांचे मिळून अवतार असा श्रीपाद रामानुजाचार्य. तर श्रीपाद रामानुजाचार्यांचे तुम्ही पहिले आयुष्य तर जास्त जसे महाप्रभूंनी सुरुवातीचे आयुष्य नवद्वीप मध्ये
घालेले. मागीर ते साऊथ इंडिया यात्रा केली महाप्रभूने 6-8 वर्षांची. आणि मागीर अंत्यलीला त्यांची महाप्रभूंचे जगन्नाथपुरीमध्ये असा. तसेच श्रीपाद रामानुजाचार्यांचे जे आयुष्य त्यांनी काढला या पृथ्वी तलावर, या भूमीवर, ते ते त्यांनी एकतर कांचीपुरम मध्ये ते आशिल्ले, मागीर तिरुपती मध्ये आशिल्ले, श्रीरंगम मध्ये त्यांची जास्त स्थळी असा, आणि मेळकोटे हे एक 4 जागा असा जे श्रीपाद रामानुजाचार्याने आपले आयुष्य घालेले. आणि श्रीपाद रामानुजाचार्यांचे पण असेच एक हे असा आगमनची त्यांची बर्थची स्टोरी असा, कसे त्यांचे जन्म झालो. तर अनंत शेष जे म्हणता, भगवंत अनंत शेष जे असा, जे लॉर्ड विष्णूचे मागे ते छत्रीची पण सेवा करता अनंत शेष लॉर्ड विष्णूचे बेड असा, बेड जे भगवंत झोपता, आणि लॉर्ड विष्णूच्या वर ते लॉर्ड विष्णूच्या वर छत्रीची सेवा करता. अनंत शेषने सगळे ब्रह्मांड धारण केला त्यांच्यावर. आणि त्यांना अनंत शेष कित्याक म्हणता, त्यांची सेवा अनंत असा, अनएंडिंग, इन्फायनाईट. त्यांची ती सेवा इतली इन्फायनाईट, ती सेवा करून भगवंतांचे ग्लोरिफिकेशन, भगवंतांचे गुण गाऊन अनंत काळपर्यंत, गुण गाऊन अनंत काळपर्यंत सेवा करून त्याच्या मागीर जर कसली सेवा शेष राहिली ती पण तेच करता, म्हणून त्यांना म्हणता अनंत शेष. अनंत काळपर्यंत सेवा करून आणि किती सेवा शेष उरली ती पण तेच करता, त्यांना म्हणून म्हणता अनंत शेष. तर अशीच एक सेवा त्यांना करपाची आशिल्ली की भगवंतांच्या नामाने, भगवंतांचे नामस्मरणमुळे लोकांक अट्रॅक्ट करप, भगवंतांचे नामस्मरण लोकांक दाखवप, लोकांक प्रचार करप, आणि प्रचाराने लोकांक अट्रॅक्ट करप, ह्या एक सेवाने ते सकयल आयले या भूतलावर रामानुजाचार्यांच्या रूपामध्ये अनंत शेष. तर ते त्यांनी रामानुजाचार्य म्हणून एक जन्म घेतला, आचार्य म्हणून ते आले. तर ही एक मेन श्रीपाद रामानुजाचार्यांचे आपण आयुष्य पहिले तर ह्याच्यात सर्वात मेन, सर्वात जास्त त्यांनी प्रचार केला त्याच्यामध्ये लक्ष्मीनारायणजींची विग्रह सेवा, भगवंतांची विग्रह सेवा कशी करता, आणि भगवंतांचे नाम प्रचार जे त्यांनी केला ते एकदम अद्भुत असा. जे त्यांचे तुम्ही पाहिले की त्यांचे डिसायपल्स कितले आशिल्ले, हजारो संन्यासी त्यांचे डिसायपल्स आशिल्ले श्रीपाद रामानुजाचार्यांचे. आणि त्यांनी आयुष्यात वैष्णव सेवा ह्याच्यावर खूप जोर दिलो, ह्याच्यावर त्यांनी खूप प्रचार केलो श्रीपाद रामानुजाचार्याने. कारण का वैष्णव सेवा हीच एक सेवा असा ज्याच्यामुळे आपली भक्ती, आपली जप, आपले रीडिंग, जे आपण प्रभुपादचे पुस्तकं वाचता, जे आपण भगवंतांची दर्शन घेता, जे आपण सेवा करता, जे आपण भक्तीमध्ये जेही करता, ते आपल्या वैष्णवांच्या आशीर्वादामुळे मिळता. आपल्याक स्वतः जर आपण करून गेले तर आपल्याक ते ना जातले. पण जर कुठल्या वैष्णवाक आपण प्रसन्न केले आणि वैष्णवाचा आपल्यावर आशीर्वाद असलो तर आपल्याक हे करून इच्छा जाता. बसल्या बसल्या जर म्हाका चॅन्टिंग करपाची इच्छा जाता तर खंय तरी कोण तरी वैष्णव असा जो म्हज्यावर खुश असा आणि त्यांनी भगवंतांसमोर त्याची खुशी जाहीर केली, भगवंतांक थँक्यू म्हणले आणि माझ्यासाठी प्रार्थना केली, म्हणून म्हाका हागा जप म्हणजे चल्ला, म्हणजे जप चालू असा, म्हणजे जप करपाची हांव इच्छा जाहीर करता आणि हांव रोज जप करता. ह्याच्यात म्हजे काय डिझर्विंग क्वालिटी ना, म्हजे काय योगदान ना जे हांव जप करता ते. तसेच आपण जे भक्ती करता त्याच्यामध्ये आपले काही योगदान ना, आपले काय डिझर्विंग ना, आपण डिझर्व करना. खंय कोणतरी वैष्णव प्रसन्न असा, त्याची आपण सेवा केली आणि ते प्रसन्न असा म्हणून आपली भक्ती चालला.
तर ह्या अशा वैष्णव सिद्धांतावर आणि शुद्ध भक्ती म्हणजे जेंदा आपण आपल्या किदे खयचीच इच्छा उरना, एक शुद्ध भक्त कसं भक्ती करता, जेंदा त्यांका खाली कृष्ण प्रेम साठी ते सेवा करता, कृष्ण प्रेम साठी आपण जेंदा जप करता, आपले काय अजून उद्देश नाका असता आपल्या भगवंतांकडून, आपल्याक काय अजून नाका असता, खाली भगवंतांचं प्रेम जाय असता. हांव जप कित्याक करता, कारण का म्हाका भगवंतांचे प्रेम जाय. हांव प्रभुपादचे पुस्तकं कित्याक वाचता, कारण का म्हाका भगवंतांचे प्रेम वाढूंक जाय. हांव भक्तांची सेवा कित्याक करता, कारण का म्हाका भगवंतांचे कृष्ण प्रेम वाढूंक जाय. हे जर म्हजे मोटिवेशन असले तर दिस इज कॉल्ड शुद्ध भक्ती, म्हणजे प्युअर डिवोशनल सर्व्हिस. त्याचे तेका काय मोटिवेशन ना, जे डिवोशनल सर्व्हिस करता, जे आपण भक्ती करता, तेका काय मोटिवेशन ना, खाली भगवंतांचे प्रेमसाठी करता. ते म्हणतात शुद्ध भक्ती. ते हे जे दोन सिद्धांत असा, शुद्ध भक्ती आणि वैष्णव सेवा, ह्याच्यावर श्रीपाद रामानुजाचार्याने खूप प्रचार केले आणि या सिद्धांतांवर खूप प्रकाश लोकांसमोर प्रचार केलो. तर असे श्रीपाद रामानुजाचार्यांचे पण त्यांचे जसे आयुष्य आशिल्ले, त्यांचे असे पास्ट टाइम आशिल्ले वेगळे वेगळे, त्याच्यामध्ये असे त्यांची शुद्धता, ते जसे वैष्णव असा, जे असे प्युअर डिवोटी असा, ते लोकांसमोर आयले. जसे त्यांची आता त्यांनी जेंदा गुरु एक्सेप्ट केलो, त्यांचे सर्वप्रथम गुरु जे आशिल्ले यादव प्रकाश त्यांचे नाव आशिल्ले, ते आशिल्ले मायावादी. तर यादव प्रकाश हे जे गुरु आशिल्ले त्यांचे, ते मायावादचे प्रचार करताले. भगवंतांची भक्ती इतली त्यांची प्रचार, त्यांचे फोकस नशिल्लो भगवंतांची भक्तीचो प्रचार करप. त्यांचे ब्रह्म, निराकार ब्रह्म ह्याचे प्रचार आणि ह्याच्यावर ते टिप्पणी जास्त करताले. तर असे एक फाटी श्रीपाद रामानुजाचार्य त्यांची सेवा करताले. त्यांचा सेवा करता करता हे जे यादव प्रकाश असा, त्यांची मसाज करताले. श्रीपाद रामानुजाचार्य यादव प्रकाशांचे मसाज करताले. तर ते त्यांचे जसे मसाज करताले, त्यांचा यादव प्रकाश झोपलेले आणि झोपून ते आपले जे हे असा टिप्पणी दिताले, ट्रान्सलेशन करताले. जसे श्रील प्रभुपादाने कसे आपले भागवतमचे ट्रान्सलेशन केला रात्र रात्र जागून, तसे तसेच तो पण एक ट्रान्सलेशन करतालो, की जे वर्स असा त्याचे ट्रान्सलेशन करतालो तो. तर ते त्यांना एका वर्स मध्ये असे आयले की भगवंतांचे जे कमल नयन असा, भगवंतांचे जे कमल होठ असा, कमल नयन असा, कमलासारखे त्यांचे चरण असा, ते त्याच्यामध्ये आयले की एक माकडाचो वक्षस्थल, मागचो भाग, माकडाचो मागचो भाग कसो लाल असता, तसे भगवंतांचे नयन लाल असा, चरण लाल असा, असे त्या यादव प्रकाशने त्याच्या ट्रान्सलेशन मध्ये मेन्शन केले. तर जेंदा त्यांनी भगवंतांचे कमल नयन आणि इथले शुद्ध, इथले सुंदर व्यक्तिमत्व भगवंतांचे असा, ते त्यांनी माकडाच्या मागच्या भागाबरोबर जेंदा कंपेअर केले, तेंदा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या डोळ्यातून अश्रू आयले आणि ते अश्रू इतले गरम आशिल्ले की ते पाय चेपून बसलेले, ते पायावर त्यांचे अश्रू पडले, यादव प्रकाशच्या पायावर, आणि त्याका गरम पाणी पडल्यावर कसे चटके लागतात, तसे त्याका चटके बसले पायावर. त्याचे लक्ष गेलं, अरे किती झाले, तेव्हा त्यांनी विचारले. तेव्हा त्यांनी श्रीपाद रामानुजाचार्याने म्हटले की हे असे तुम्ही कसे लिहू शकता, हे असे तुम्ही कसे बोलू शकता, भगवंतांचे तुम्ही जे असा कंपॅरिझन ते माकडाच्या मागच्या भागाबरोबर करता, हे खूप चुकीचे असा. आणि त्यांनी मागील श्रीपाद रामानुजाचार्याने जे एक्सप्लेनेशन दिले, जे ट्रान्सलेशन दिले, जे ते सगळे भक्त बसलेले यादव प्रकाशचे डिसायपल्स त्याचे बसलेले, त्या लोकांक इतले आवडले की त्या लोकांक दिसले की बाबा हेच करूंक जाय. आणि यादव प्रकाशक दिसताले की हे सगळे एकदम खुश असा, सगळे मानताय का, यांनी जे म्हटले ते बरोबर ऍग्री करता सगळे.
ह्या श्रीपाद रामानुजाचार्याच्या ट्रान्सलेशनाक. तर ते मागीर असे 2-3 फाटी परत झाले. जेन्ना श्री यादव प्रकाश कितें क्लास घेतालो, ही वॉज अ स्कॉलर. यादव प्रकाश तेन्ना म्हणजे भरपूर भरपूर स्कॉलर आशिल्लो. तेजे भरपूर एक 10 हजारो लोकांची त्याची सभा असताली. त्याच्यामध्ये जो तेन्ना क्लास घेतालो, त्याच्यामध्ये तो जेन्ना टॉक दितालो, लेक्चर घेतालो, त्या लेक्चर मागीर जेन्ना तो येऊन त्याच्या भक्तांमध्ये, त्याच्या डिसायपल्स मध्ये बसतालो, तेन्ना तो श्रीपाद रामानुजाचार्याक पण विचारतालो, कसे वाटले तुका माझे क्लास. त्याच्यामध्ये मागीर श्रीपाद रामानुजाचार्य त्याला सांगताले की तुम्ही आज हे असे म्हटले, याच्यामध्ये तुम्ही कितले चुकीचे म्हटले. आणि मागीर ते स्वतः ते एक्सप्लेन करताले की हे असे ना असे असा. हे जसे जसे महाप्रभू जेन्ना सार्वभौम भट्टाचार्यांक भेटता, तुम्ही चैतन्य चरितामृत मध्ये एक इन्सिडेंट असा. महाप्रभू जेन्ना सार्वभौम भट्टाचार्यांच्या समोर जाता, भेटता, बोलता त्यांच्याकडे, तेन्ना सार्वभौम भट्टाचार्य महाप्रभूक पळयता आणि म्हणटा की हो इतलो सुंदर संन्यासी असा, हेका हांव म्हजे वेदांत सूत्र सांगतलो, हांव हेका म्हजी शिक्षा दितलो आणि हांव हेका चांगले तेका एज्युकेशन दितलो. तर ते जेन्ना महाप्रभूक सगळे त्यांचे वेदांत सूत्र, त्यांचे जेन्ना शिक्षण दिता निराकार ब्रह्मचे महाप्रभूक, हे सार्वभौम भट्टाचार्य, तेन्ना महाप्रभू सार्वभौम भट्टाचार्य सगळे ऐकता आणि मागीर तांकां म्हणटा की हे तुमचे जे प्रचार आसात, तुमचे जे सिद्धांत आसा, हे भक्ती म्हणजे सूर्य सारखे असा, तेजस्वी. आणि तुमचे हे सिद्धांत जे आसा न्ही, ते ढग सारखे सूर्याक कव्हर करता, झाकून दवरता. हे सूर्याचे जे तेज असा आणि सूर्याचे जे खरेपणा असा, हे झाकता, शुद्धता असा ती झाकता. हे तुमचे सिद्धांत जे तुम्ही म्हाका सांगता हे असे असा. तसेच श्रीपाद रामानुजाचार्याने पण तांकां हे समजायले की शुद्ध भक्ती कितें आसा आणि तुम्ही हे जे मायावादचे प्रचार करता, निराकार ब्रह्मचे प्रचार करता, ते हे शुद्ध भक्ती कव्हर करता, झाकता, लोकांक कळतले ना. हे असे तुमचे क्लासमध्ये प्रॉब्लेम चलता, हे चुकीचे म्हणता तुम्ही. तर हे असे जेन्ना ते श्रीपाद रामानुजाचार्य सांगताले, ही वॉज व्हेरी यंग. श्रीपाद रामानुजाचार्य एकदम यंग आशिल्ले. तर ते जेन्ना तेच्या गुरुदेवाक सांगताले, यादव प्रकाशाक, तर तेका खूप टेन्शन येताले की बाबा हो आता म्हजे दुकान घालयतलो, बंद करतलो, म्हजे जे व्हडले संप्रदाय आसा ते सगळे बंद जातले ह्याच्यामुळे. म्हणून ते एक सेकंड, एक सेकंड, जस्ट अ सेकंड. हा, सॉरी, दारावर कोणतरी आलेलं. तर असे जे यादव प्रकाश आशिल्ले, त्यांनी मागीर इतले त्यांची एनवी वाढली श्रीपाद रामानुजाचार्यासाठी की त्यांनी मागीर रामानुजाचार्याक मारपाचो प्रयत्न केलो. पण तेन्ना श्रीपाद रामानुजाचार्यांक विष दिवन गंगामध्ये डुबून मारपाचो अख्खो प्रकल्प त्यांनी स्थापित केलो. कट कारस्थान रचले. पण तेन्ना श्रीपाद रामानुजाचार्यांक वाचूंक साक्षात लक्ष्मीनारायणजी आयले. असे पण म्हणतात की शिव पार्वती ते गंगाच्या तटावर आयले आणि तेका व्यवस्थित श्रीपाद रामानुजाचार्यांक परत घेऊन आयले. तर हे जे असे आपण श्रीपाद रामानुजाचार्यांचे आयुष्यात हे जे पास्ट टाइम झाला, त्याच्या वयल्यान लोकांक कळले की हे साधो सुधो पुरुष ना, हो खूप व्हडलो शुद्ध भक्त असा, भगवंतांचो अवतार असा आणि आचार्य म्हणून जन्माक आयला. हे जे आपले भक्तीचे सिद्धांत असा ते क्लिअर करूंक आयला. आणि मागीर श्रीपाद रामानुजाचार्यांची संन्यास दीक्षा झाली. ती श्रीपाद रामानुजाचार्यांची जी संन्यास दीक्षा झाली ती डायरेक्ट भगवंत लॉर्ड वरदराज असा, जे कांचीपुरम मध्ये जे लॉर्ड वरदराज स्वामींचे मंदिर असा, ते लॉर्ड वरदराज कडूनच त्यांची संन्यास दीक्षा झाली श्रीपाद रामानुजाचार्यांकडे. श्रीपाद रामानुजाचार्यांची जी संन्यास दीक्षा झाली, त्यांचे गुरु म्हणजे भगवंतच आशिल्ले, लॉर्ड श्री वरदराज.
तुम्ही आज पण कांचीपुरम मध्ये गेले तर एक सुंदर लॉर्ड वरदराजचे मंदिर असा ते. लॉर्ड वरदराज म्हणजे वरदान देणारो राजा, किंग ऑफ बेनिडिक्शन्स, लॉर्ड वरदराज. भगवंतांचे थंय लॉर्ड वरदराजचे रूप असा. त्या रूपात भगवंत उभे असा. तर थंय श्रीपाद रामानुजाचार्यांची संन्यास दीक्षा भगवंतांनी स्वतः दिली. त्या संन्यास दीक्षा झाल्या मागीर श्रीपाद रामानुजाचार्याने जे विग्रह सेवा आणि जे भगवंतांचे वर्शिप असा, ते वर्शिप कसे करूंक जाय, सिद्धांत त्याचे प्रॉपर सिद्धांत, ते पुढे मागे त्यांनी स्थापना केली. आणि श्रीपाद रामानुजाचार्यांचे जे डिसायपल्स आशिल्ले, जे त्यांचे शिष्य आशिल्ले, ते पण खूप धुरंधर आशिल्ले. ते पण खूप खूप शुद्ध भक्त आशिल्ले. म्हणजे तुम्ही जर पाहिले त्यांचे पहिले शिष्य असा दासरथी. दासरथी त्यांचे शिष्य आशिल्ले. तर एक दासरथींचो एक शेवटचो पास टाइम असा, ते हांव सांगून संपयता. तर दासरथीचे असे म्हणता की दासरथी खूप विद्वान, त्या काळाचो खूप इतलो नॉलेजेबल आशिल्लो की तो जसो एक्सप्लेनेशन्स दितालो न्ही, त्याचे एक्सप्लेनेशन्सने लोक एकदम त्याचे पाय धरताले, त्याचे भक्त जाताले. असे त्याचे एक्सप्लेनेशन्स आशिल्ले, असे त्याचे नॉलेज आशिल्ली दासरथीची. आणि दासरथी वॉज डिसायपल ऑफ श्रीपाद रामानुजाचार्य. तर श्रीपाद रामानुजाचार्यांचे शिष्य आशिल्ले. तर दासरथी जेन्ना श्रीपाद असे म्हणता एक इन्सिडेंट झाले की दासरथी जेन्ना श्रीपाद रामानुजाचार्यांकडे जेन्ना श्रीपाद रामानुजाचार्यांक विचारले त्यांनी की म्हाका भगवद्गीतेचो सार सांगा. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम, हे जे श्लोक असा, या श्लोकाचो म्हाका सार कितें असा, भगवद्गीतेचो सार कितें असा ते म्हाका सांगा. ते त्यांनी श्रीपाद रामानुजाचार्यांकडे रिक्वेस्ट केली. आणि श्रीपाद रामानुजाचार्याने त्यांना पाठयले महापूर्णची सेवा करू. हे त्यांनी त्यांना सांगले, दाशरथीक सांगले की तू महापूर्णाकडे वच आणि त्यांची सेवा कर, थंय तुका कळटले. सॉरी, महापूर्ण ना, सॉरी, गोष्टीपूर्ण, आय एम सॉरी, गोष्टीपूर्ण. गोष्टीपूर्णकडे त्यांना धाडले दासरथीक आणि सांगले तू त्यांच्याकडे वच आणि त्यांची सेवा कर आणि थंय तुका कळटले. थंय ते दासरथी त्यांच्या गुरुच्या आज्ञानुसार गोष्टीपूर्णकडे गेले, त्यांच्या आश्रम मध्ये रावले, त्यांची सेवा केली. ते त्यांना 6 महिने ते त्यांच्या आश्रम मध्ये राहून त्यांची एकदम एकदम मिनियल तरीकेने, एकदम दीनतापूर्वक लहान लहानची सेवा असा. काय हो, इतलो व्हडलो विद्वान आणि त्यांच्या आश्रम मध्ये बसून झाडू मारतालो, पाणी भरतालो, भांडी घासतालो, अशी एकदम छोटी छोटी सेवा त्यांनी करून त्यांना विचारले जेन्ना गोष्टीपूर्णक की बाबा म्हाका माझ्या गुरुने तुमच्याकडे पाठयला भगवद्गीतेचो सार शिकूंक. तर तुम्ही म्हाका मातशे भगवद्गीतेचे सार सांगा. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, या श्लोकाचे अर्थ सांगा म्हाका. तर ह्याच्या उत्तर मध्ये गोष्टीपूर्णने सांगले की तू, म्हाका खबर आसा तू कोण आसा, तू कितलो शुद्ध भक्त आसा म्हाका खबर आसा. तू कितलो, तुझे स्टेटस कितें आसा आणि तुझो प्रचार करपाची शक्ती, तुझी एक्सप्लेनेशन्स, तुझे नॉलेज कितें आसा ते म्हाका खबर आसा. पण तुका हांव एक वॉर्निंग सांगता की तुझे जसे जन्म आसा आणि तुझो जसो पोझिशन आसा, त्या पोझिशन प्रमाणे तुका अहंकार लगेच येऊ शकता. लगेच अहंकार येता आणि अहंकारामुळे मनशाचे पतन जाता. तर मनशाक जेन्ना मनशाक जेन्ना नॉलेज येता, मनशाक जेन्ना कळटा की भक्ती कितें असता, तेका जेन्ना नॉलेज येता, तो जेन्ना प्रचार करता, तेचे जेन्ना फेम वाढता, तेन्ना त्याच्या मनात ग्रेटफुलनेस असूंक जाय, त्याच्या मनात दीनता असूंक जाय, त्याच्या मनात, एक सेकंड,
तर त्याच्या मनशाची जशी प्रगती जाता भक्तीमध्ये आणि नॉलेजमध्ये आणि सक्सेस मेळटा मनशाक आयुष्यात, तर त्याच्या मनात जर ग्रेटफुलनेस असा, त्याच्या मनात जर दीनता असा, ह्युमिलिटी असा आणि सिन्सिअर भाव असा भक्तांची सेवा करण्यासाठी, तरच भगवंत खुश जाऊ शकता. आणि भगवंत जर खुश जातात तर ती खरी सक्सेस असा. असे त्यांनी वॉर्निंग दिले गोष्टीपूर्णने. दासरथीक म्हटले की हे वॉर्निंग दिता हो तुका, आणि आता तू वच श्रीपाद रामानुजाचार्याकडे आणि तू शिकू, तुका जे जाय ते सांगतले. आणि असे वॉर्निंग घेऊन ते परत बिचारे श्रीपाद रामानुजाचार्याकडे त्यांच्या गुरुकडे आले. हे या पाच टाइम वरून आमका कळटा की आपण आपल्याक आता भगवद्गीता इतली पटकन शिकूंक मेळटा, एक कोर्स इतले लगेच शिकूंक मेळटा. आपल्याक जास्तीत जास्त किती दिवंक लागता, एक 2,000 फीस दिवंक लागता. पण आमका असे कोण सांगना तू हागा वच, तू थंय वच, तू हे कर, तू ते कर. इमिजिएटली आपले श्रील प्रभुपादांच्या कृपाने भक्तगण असा जे आमका भगवद्गीता शिकयता. पण या इन्सिडेंट वयल्यान, या दासरथीच्या इन्सिडेंट वयल्यान आपल्याक कळता तो कितली त्यांनी तळमळ केली एक श्लोकाचे अर्थ आणि भगवद्गीतेचे सार जाणून घेऊन त्यांनी कितले आयुष्याचे दिवस घालयले, कितले तळमळ केली, कितली मेहनत केली. तर हे जे आपल्या बसल्या बसल्या मेळटा भगवद्गीतेचे नॉलेज मेळटा, एड्युकेशन मेळटा, तर हे जे सक्सेस केन्ना जाता जेन्ना आपल्या मनात ग्रेटफुलनेस असा, जेन्ना आपण सिन्सिअरली आपली इच्छा असा भक्तांची सेवा करपाची. आणि तिसरे, जेन्ना आपली ह्युमिलिटी, ग्रेटफुलनेस आणि सिन्सिअर सर्व्हिस ऑफ डिवोटीज, दीनता, ग्रेटफुलनेस आणि इमानदारीने भक्तांची सेवा करपाचीच इच्छा असा. हे जर आपली मनोभाव असले तर भगवंत प्रसन्न जाता. आणि भगवंत प्रसन्न जेन्ना जाता, श्रील गुरु जेन्ना प्रसन्न जाता, तेन्ना आपले लाईफचो सक्सेस असा. हे वॉर्निंग तेका भेटली गोष्टीपूर्णाकडून. आणि गोष्टीपूर्णाकडून जेन्ना तो परत आयलो दासरथी श्रीपाद रामानुजाचार्याकडे, तेन्ना श्रीपाद रामानुजाचार्याने तेंका सांगले की तेंका अजून एक सेवा दिली. लगेच तेंका भगवद्गीतेचे एज्युकेशन सांगले, अजून एक सेवा दिली तेंका. अजून तेंका स्ट्रगल करूंक लागले दासरथीक. आणि मागीर जेन्ना अख्ख्या सोसायटीमध्ये दासरथीक जेन्ना अख्ख्या सोसायटीमध्ये तेंका एकदम हंबल सेवा दिवन तेंका मागीर श्रीपाद रामानुजाचार्याने भेटून गळे मिळून तेंका एकदम प्रेमाने जेन्ना तेंका भगवद्गीताचो सार सांगितलो, तेन्ना तेंका सांगले की हांव तुका पहिल्या दिवशी पण सांगू शकता की भगवद्गीताचे ह्या सार कितें असा. पण भक्तीचे हे जे नॉलेज आमकां जेन्ना भेटतले, भक्तीचे जे नॉलेज जेन्ना आमकां भेटता, तर ते डायजेस्ट करूंक आपली जी क्षमता असा, आपली जी कॅपॅसिटी असा, ती कशी जाता, दीनता दवरून ह्युमिलिटी, सिन्सिअर सर्व्हिस ॲटिट्यूड, भक्तांची इमानदारीने सेवा करूंक जाय. आणि आपल्याक जे भेटता त्याच्यासाठी आपण ग्रेटफुल रावता कायम. हे 3 भाव तुम्ही दवरून जर व्यवस्थित भक्तांची सेवा करून, मनात दीनता दवरून आणि सिन्सिअर हेच तुमची इच्छा असा भक्तांची सेवा करपाची, तरच तुमका स्पिरिच्युअल नॉलेज कळू शकता आणि त्याचे रिअलायझेशन आपल्याक भेटू शकता आणि त्याच्याने आपली प्रगती जाऊ शकता भक्तीमध्ये. तर हे असे श्रीपाद रामानुजाचार्यांचे आयुष्य आशिल्ले, त्यांच्या भक्तांचे, त्यांच्या शिष्यांचे आयुष्य आशिल्ले, जे हांवें प्रयत्न केलो सांगपाचो. तर हेच्याने हांव म्हणजे डिस्कशन संपयता. थँक यू व्हेरी मच. हरे कृष्ण. श्रीपाद रामानुजाचार्य की जय. श्रीपाद मध्वाचार्य की जय. गौर प्रेमानंदे. हरि बोल. हरे कृष्णा प्रभुजी. तुम्ही चंदुकोरंगेनो मध्वाचार्य स्वामीले आणि रामानुजाचार्य स्वामीले तांगेल जीवनाचे आणि तांगेल सिद्धांताचे एक चंदुकोरंगेन आमके एक एक्सप्लेनेशन दिलास तुम्ही. आमगेल समाज बांधवांक मरे खूप आवडले.
सो तशें तुमकां थँक्यू व्हेरी मच. सो तशीची प्रभुजी थँक यू कसनीची व्हेरी मच. क्वेश्चन एंड आन्सर असलेली तुम्ही निंबू येतं समाज बांधवान कसने क्वेश्चन असवे प्रभुजीक. पुरा जाणा करत जाला म्हूण लागता प्रभुजी तुमगेले प्रवचन पुरा जाणा मस्त खुशी जाली इंची. सो कोणाका क्वेश्चन आन्सर ना म्हूण लागता हांव क्वेश्चन ना म्हूण लागता हांव. सो आतां आमी नेक्स्ट अनाउन्समेंटा वचा. सो आज अनाउन्समेंट आसा. So announcement for today is so basics of Bhagavad Gita. So 28th January, Wednesday at 8:15 p.m. Indian Standard Time. So topic is can good karma cancel bad karma? The speaker is grace of Deen Dayal Sachiputra Prabhu Munu. So Sunday Japa session. For more details, you can contact Shilpa Hegde Mataji. So तशी सॅटरडे का श्रीला प्रभुपादा लीलामृता सेशन असा 7:30 p.m. इंडियन स्टँडर्ड टाइम. सो कोणा इंटरेस्ट असा टू सिंग प्रभुपादा कीर्तन आणि अँकरिंग करचे असा त्यांनी राजेश्वरी राव माताजी कॉन्टॅक्ट करेत. सो नेक्स्ट भूमी एकादशी संपूर्ण भगवद्गीता पारायण असा. सो दॅट इज 29th January कसा थर्सडे एट 5:30 p.m. इंडियन स्टँडर्ड टाइम. तुमकां कसने क्वेरी असलेली कोऑर्डिनेटर असाची. सो फॉर चॅप्टर 1 to 6 Bharati Pai Mataji, for chapter 7 to 12 Maya Nayak Mataji, for chapter 13 to 18 H.G. Vinoda Vani Mataji. So तशीची next Vaishnava Bhajan Sandhya 5th February असा. So Thursday at 8:30 p.m. Indian Standard Time असा. So theme येऊन नित्यानंद त्रयोदशी स्पेशल म्हणून. सो तुमकां नाव दिवचे असलेली सो मधुकर मंदाकिनी माताजी ना जाल्यार रश्मी भट माताजी ना जाल्यार राजेश्वरी राव माताजी तांकां नाव दिवेत. हरे कृष्णा. सो आता नेक्स्ट नरसिंह आरती आणि वैष्णव प्रणाम. सो प्रभुजी माताजी कोणी सांगतावे नरसिंह आरती. हा सांग प्रभुजी. हा सांगा माताजी. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्नमाम्यहम्. श्रीनरसिंहा जय नरसिंहा जय जय नरसिंहदेव. प्रह्लादेश जय पद्ममुख पद्मभृङ्गम्. नमस्ते नरसिंहाय प्रह्लाद लाददायिने हिरण्यकशिपूर्वक्षः शीलटङ्कनखालये इतो नरसिंहा परतो नरसिंहा यतो यतो यामि ततो नरसिंहा बहिर्नरसिंहा हृदये नरसिंहा नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये तव करकमलवरे नाखाम् अद्भुतशृङ्गां दलितहिरण्यकशिपु तनुभृङ्गां केशवधृता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे. जय नरसिंहदेव जय नरसिंहदेव नरसिंहदेव जय नरसिंहदेव. जय प्रल्हाद महाराज जय भक्त प्रल्हाद जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज. भक्त विघ्न विनाश नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणि प्रल्हाद महाराज की जय. वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. थँक्यू वैष्णवी भट माताजी. सो आजची सेशन वाइंड अप करूया. हरे कृष्णा. पुरा जण समाज बांधवाक थँक्यू व्हेरी मच जॉईन झालेला सेशनाक. हरे कृष्णा. थँक यू प्रभुजी. थँक यू व्हेरी मच. थँक्यू. हरे कृष्णा. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हिज डिवाइन ग्रेस श्रीला प्रभुपाद की जय। थँक्यू मुरलीधर चरण प्रभूजी. हरे कृष्णा.